नमस्कार, मी चेतना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या CS किचनमध्ये। गणपती बाप्पा लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत, ज्यासाठी आपण सर्वच खूप उत्सुक आहोत। तर त्यांच्यासाठी आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत असे तळणीचे मोदक। हे मोदक बनवायला अगदी सोपे आहे आणि रूम टेम्परेचरवर ठेवले की 10 दिवस सहजच टिकतात आणि एक नंबर लागतात चवीला। आधी आपण यासाठी लागणारे पीठ मळून घेऊयात। तर इथे मी 1 कप रवा घेतला आहे, त्यात चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि हे मिसळून झालं की यात टाकायचं आहे कडकडीत गरम तेल किंवा तूप 1.5 टेबलस्पून आणि याला एकजीव करून अशा प्रकारे हाताने चोळून घ्यायचं आहे। यानंतर यात पाणी टाकून घट्टसं मळून घ्यायचं, जास्त नरम मळायचं नाही। जर तुम्ही यात गरम तूप टाकलं असेल तर कोमट पाण्याचा वापर करायचा आणि जर तुम्ही गरम तेल टाकलं असेल तर तुम्ही आपलं नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी वापरू शकता। चला, इथे हे पीठ छान मळून घेतलं आहे। आता हे मुरण्यासाठी 10 मिनिटं बाजूला ठेवूयात। आता सारण बनवण्याकरिता मी इथे अर्धा कप सुकं खोबरं किस घेतलं आहे, त्यात 1/4 कप बारीक साखर टाकायची आहे आणि तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहेत। मी इथे काजू आणि बदाम घेतले आहेत। तुम्ही खोबरं किस नसेल तर सुकं खोबरं सुद्धा किसून घेऊ शकतात। इथे आपलं हे सोपं सारण सुद्धा तयार आहे। आता आपण मोदक बनवायला घेऊयात। पिठाचा गोळा छान मऊ आणि गोल करून घ्यायचा आणि एकसारखं लाटून घ्यायचं। शक्यतो पातळच लाटायचं, जेणेकरून मोदक छान कुरकुरीत बनतील। आणि आता पारी एका प्लेटमध्ये ठेवून त्यात आधी मधोमध सारण ठेवायचं आहे आणि मग दोन्ही हाताच्या सहाय्याने एका बाजूने सुरू करून अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे आणि मग याचं हे टोक पूर्ण गच्च बंद करून घ्यायचं, नाहीतर या कळ्या तेलात तळताना सुटतात। बघा कशा छान कळ्या उमटल्या आहे। चला आता याच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घेऊयात। ही खूप सोपी पद्धत आहे मोदक बनवण्याची आणि कळ्या पाडायची। बघा इतकी पातळ पारी लाटायची आहे। ही खूप सोपी पद्धत आहे मोदक बनवण्याची। आपले मोदक पटकन बनून तयार होतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात। चला, आपले सर्व मोदक तयार आहेत। आता याला तळून घेऊयात। तेल गरम झालं की मंद आचेवर हे मोदक एक एक करून टाकायचे आणि एक साथ जास्त मोदक टाकायचे नाहीत। मंद आचेवर हे मोदक छान आलटून पलटून तांबूस होईपर्यंत तळून घ्यायचे। मोठ्या आचेवर तळायचे नाही, नाहीतर हे मोदक वरून तांबूस येईल आणि आतून बरोबर शिजणार नाहीत। यात रवा वापरल्यामुळे हे मोदक अगदी कुरकुरीत बनतात, नरम पडत नाहीत। तुम्हाला मैदा वापरायची काहीच गरज नाही। अशा प्रकारे आपले हे सगळे मोदक बनवून तयार आहेत। तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आला आहे। चला तर मग तुम्ही पण हे मोदक आपल्या गणपती बाप्पांसाठी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।